नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. काल कोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर विनोद उर्फ पिंटू गंगनेला पोलिसांनी कोर्टाच्या आवाराच्या बाहेर ताब्यात घेतल्यानंतर विनोद गंगनेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याला पोलीस कोठडीत रात्रभर ठेवण्यात आलं. आज धाराशिव जिल्हा सत्र न्यायालय सुट्टीवर असल्यामुळं मग विनोद उर्फ पिंटू गंगनेला कळंबच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथं सरकारी वकील आणि तपासी अधिकारी यांनी हा अनेकांचे मोबाईल वापरतो. याच्या मोबाईलहून जवळपास लाखोंचे व्यवहार झालेले आहेत. मात्र तरीही हे जे मोबाईल आम्हाला सापडलेले नाहीत ते मोबाईल हस्तगत करायचे आहेत. त्याचबरोबर हा सेवन बरोबरच हा ड्रग पण विक्री करतो, तेही कलम आम्ही यात वाढवलं आहे असं त्यांनी सांगत पिंटू गंगनेला पोलीस कोठडी मागितली. न्यायालयानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर दिनांक 9 जूनपर्यंत पिंटू गंगनेला पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या 2-3 दिवसात पोलीस कोणकोणती माहिती विनोद उर्फ पिंटू गंगनेकडून मिळवत आहे, या एकूण ड्रग तस्करी प्रकरणाच्या योग्य दिशेनं सगळी माहिती मिळते की नाही याकडं अनेकांचे डोळे लागलेले आहेत. भाजपच्या काही वर्ष तुळजापूरच्या नगराध्यक्ष राहिलेल्या गंगने मॅडमचे पती विनोद उर्फ पिंटू गंगने यांना कोर्टात हजर करण्याचा कार्यक्रम चालू असताना इकडं भाजपचे कॅबिनेट मंत्री मत्स्य व बंदरे विकास नितेश राणे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी प्रथम तुळजापूर येथे सकाळी 9-9:30च्या दरम्यान आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुढं मग ते धाराशिव शहरात आले. धाराशिव येथे धाराशिव जिल्हा मत्स्य विकास कार्यालय, लातूर जिल्हा मत्स्य विकास कार्यालय, नांदेड मत्स्य कार्यालयाची त्यांनी आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर शहरातील प्रतिष्ठान भवन येथे आयोजित केलेल्या जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित राहिले. या मेळाव्यासाठी भाजपचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा अध्यक्ष खंडेराव चौरे, नितीन काळे, ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, युवा नेते राजे निंबाळकर आदी मंडळी उपस्थित होती. मोठ्या संख्येनं जमलेल्या पक्षपदाधिकाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी विरोधकांचे अक्षरशः वाभाड काढले. त्यांनी जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांच्या जोडीला तर त्यांच्या रेवड्याच उडवल्या. ते तुम्हाला त्रास देत आहेत, तुमचं हे करतायत, तर मला फक्त सांगा, मी त्यांची बोलती बंद करतो असं त्यांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांना थेट आव्हानच दिलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाची आपण सगळे तयारी करूया आणि एक दिवस जिल्ह्याचं वातावरण असं तयार करा की संपूर्ण जिल्ह्यात म्हणजे 4ही आमदार भाजपचेच आणि खासदारही भाजपचाच निवडून आला पाहिजे, अशी यंत्रणा तुम्ही उभा कराल हीच मला अपेक्षा आहे. त्यामुळं कामाला लागा, कोणालाही घाबरू नका असं त्यांनी
यावेळी बोलताना सांगितलं. अगदी नेहमीच्या फटकळ शब्दात त्यांनी त्यांच्या भूमिका प्रतिष्ठान भवन येथील झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर मांडली. आता बघूया यामुळं कार्यकर्त्यांना किती चैतन्य मिळालंय आणि खरं कुठल्या पद्धतीनं भाजप पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची बांधणी करते याकडं आता जिल्ह्याभराचं लक्ष लागणार. आज उमरगा येथे 1:15 वाजेपर्यंत पाऊस येईल अशी सुतराम ही शक्यता नव्हती. मात्र 2:10 थेंब तुटायला लागली आणि 2:20 पासून पावसानं रट्टा सुरू केला. तो 3:45 पर्यंत 3:30 पर्यंत आम्ही उमरगा सोडेपर्यंत चालूच होता. उमरग्याहून ज्यावेळेस हैदराबाद सोलापूर हायवेनं आमची गाडी मार्गक्रमण करत होती त्यावेळेस समोरची जी काच असते त्यावर पडणाऱ्या पावसामुळं रस्तासुद्धा दिसत नव्हता. साहजिकच असा पाऊस असल्यामुळं त्या महामार्गावरील वाहतूक जे नेहमी 100-125 किलोमीटरच्या वेगानं आपली वाहनं चालवत असतील त्यांनी यावेळी 25-30 किलोमीटर प्रति घंटा या प्रमाणाच वेग ठेवलेला दिसून आला. हा पाऊस आता फार दूर तुळजापूर आणि धाराशिवपर्यंत असेल असं आम्हाला वाटत होतं. मात्र हा पाऊस असा काही पडत होता आणि त्याच स्वरूपात म्हणजे जसा उमरग्यात पडत होता तसाच भोसगा मोडवरपर्यंत तसाच होता आणि पुढं मात्र पावसाचा थेंबही नव्हता. अगदी 5 फुटाच्या अंतरावर पाऊस बंद झाल्याचं सगळं चित्र दिसत होतं. हा निसर्गाचा चमत्कार असतो. तो आत्ता इथं पडेल तर मी जिथून तुमच्याशी संवाद साधतोय त्या जिजाऊ चौकातून पुढं सेंट्रल बिल्डिंगला आपण गेलो आणि पाहिलं किंवा कोणाकडे चौकशी केली तिथं पाऊस पडलेला नसतो. असं हे चक्र आहे. मात्र जे हवामान तज्ज्ञ सांगतात की पाऊस सगळीकडं असं सारखा पडणार नाही, तो भाग बदलत पडेल आणि त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. आज दुपारी उमरगा ते भोसगा दरम्यान असा पाऊस झाला. इकडं भूमकड काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे आणि येरमाळा आदी परिसरात रिमझिम पण पाऊस झाल्याचं लोक सांगतात. आज आपण यासोबत त्या तसल्या जबरदस्त पावसातही जमल तसं केलेले 2 व्हिडिओ आणि फोटो पण आपण यासोबत जोडत आहोत. आज वातावरण असं पाऊसमय आणि एकीकडं नभातून पडणारा पाऊस आणि एकीकडं मंत्री महोदय राणेंच्या तोंडातून पडणारा पाऊस असं दृश्य धाराशिव जिल्ह्याला पाहायला मिळालं. तुर्तास एवढंच. आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.